मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आता ई-केवायसी बंधनकारक केली आहे। लाभार्थी महिला विवाहित असल्यास पती आणि अविवाहित असल्यास वडिलांची पण ई-केवायसी करायची आहे। तर ही ई-केवायसी करावीच लागणार का? जर केली नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला मिळणार का नाही? ई-केवायसी करणं खरंच बंधनकारक आहे का? याबद्दल व्हिडिओतून आपण आता समजून घेऊयात। तर ladkibaheen.maharashtra.government.in या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया थांबली आहे। आता दिवाळीपूर्वी योजनेचा हप्ता मिळणार की नाही असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे। लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिलांसह राज्यातील 2.5 कोटी महिला होत्या, पण राज्य सरकारने 4 चाकी वाहने असलेल्यांची नावे या योजनेतून वगळली। त्यानंतर एकाच रेशन कार्डवरील 2 पेक्षा जास्त लाभार्थी देखील कमी केले, म्हणजे एका रेशन कार्डवर फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकते। याशिवाय वय कमी अधिक असलेल्या महिलांसह केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्यांचा लाभ देखील आता बंद केला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाख महिलांचा लाभ कायमचा थांबला। आता कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या अनुषंगाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे। या प्रक्रियेत लाभार्थींना त्यांची काही महत्त्वाची कागदपत्रे माहिती पुन्हा अपलोड करावी लागणार आहे। त्यात लाभार्थीचे नाव, पत्ता, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्न व आधार कार्डची माहिती द्यायची आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेब पेजवर लाभार्थींचा आधार क्रमांक आता नोंदवावा लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढचा लाभ मिळणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे। मात्र सुरुवातीला निकषांकडे दुर्लक्ष करून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि आतापर्यंत लाभ देखील त्यांनी घेतला। मात्र आता ई-केवायसी नंतर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे। याची धास्ती आता लाडक्या बहिणींना आहे, तर ई-केवायसी करावीच लागणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करावीच लागणार आहे, पण सध्या त्या वेब पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी असून त्यात सुधारणा केली जात आहे। त्यानंतर सर्व लाभार्थींना ई-केवायसी करावीच लागणार आहे। तोपर्यंत लाभ मिळेल की नाही याबद्दल सांगता येणार नाही। तर तुम्ही ई-केवायसी केली का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।